नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इयत्ता 8वीचे फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन बैजिक राशींचे अवयव हे प्रकरण शिकणार आहोत। त्याच्यामध्ये प्रॅक्टिस सेट 6.3 प्रॅक्टिस सेट 6.3 सराव संच 6.3 फॅक्टराइज अवयव पाडा। त्यातलं पहिलं गणित आहे y क्यूब मायनस 27 y घन वजा 27। नेहमीप्रमाणे आपण काय करू, याचे घनमूळ काढू। कंसात y टाकू, वरती घन लिहू, वजा 27 हा 3 चा घन आहे म्हणून कंसात 3 टाकू आणि डोक्यावर 3 लिहू। म्हणजे काय होईल, y ब्रॅकेट क्यूब मायनस 3 ब्रॅकेट क्यूब। याच्या खाली आपण सूत्र टाकू, a क्यूब मायनस b क्यूब, कंस नाही टाकला तरी चालेल, इज इक्वल टू सूत्र काय आहे, पहिल्या कंसात a वजा b, दुसऱ्या कंसात a वर्ग अधिक ab अधिक b वर्ग असं सूत्र आहे। या सूत्रात आता आपण किमती टाकू। बघा, हे आता आहे तसं गणित खाली लिहून घेतो, y क्यूब कंसाचा क्यूब मायनस 3 कंसाचा घन बरोबर a वजा b। यातला a आपण मांडलाय y, तो इथं y लिहून घ्या, वजा b काय आहे 3 आहे, इथं 3 लिहून घ्या, y वजा 3। दुसऱ्या कंसात a चा वर्ग म्हणजे y चा वर्ग, तो येणार y वर्ग अधिक ab म्हणजे a आणि b चा गुणाकार, a आहे y, b आहे 3 म्हणजे y गुणिले 3 अधिक b चा वर्ग म्हणजे 3 चा वर्ग, 3 चा वर्ग कंस पूर्ण। आणि शेवटी आपण या ठिकाणी उत्तर लिहिणार आहोत। कागद थोडासा वर घेतो। बघा, पहिल्या कंसात y वजा 3 मी आहे तसंच लिहिलं, दुसऱ्या कंसात y चा वर्ग अधिक 3 गुणले y 3y अधिक 3 चा वर्ग 3 त्रिक 9, हे झाले अवयव। आता दुसरं गणित बघूया, 343 a घन वजा 512 b घन 343 a क्यूब मायनस 512 b क्यूब। आता हे गणित बघूया। आता आपण सुरुवातीला 343चं घनमूळ शोधूया। त्याचं घनमूळ आहे 7, त्याचं घनमूळ आहे 7 आणि a क्यूबचं घनमूळ आहे a, 7a कंसाचा घन वजा 512 हा 8 चा घन आहे, म्हणजे 8 हे घनमूळ आहे। पुढे b लिहूया आणि कंसाचा घन लिहूया, अशी फोड सुरुवातीला करायची। आता आपण याच्या खाली सूत्र लिहूया, a घन मायनस b क्यूब, a घन वजा b घन बरोबर पहिल्या कंसात a वजा b, दुसऱ्या कंसात a वर्ग अधिक ab अधिक b वर्ग, हे सूत्र आहे। या सूत्रात किमती टाकूया। पुन्हा गणित इथं लिहून घेतो मी, 7a कंसाचा घन वजा 8b कंसाचा घन बरोबर a वजा b, इथं a आहे 7a वजा b आहे 8b कंस पूर्ण। दुसऱ्या कंसात a वर्ग म्हणजे कशाचा वर्ग, 7चा वर्ग। आता इथं कंस आपण मोठा टाकू आणि छोट्या कंसात लिहूया 7a कंसाचा वर्ग अधिक a आहे 7a गुणिले b, बघा b आहे 8b अधिक b चाच वर्ग आहे, म्हणजे कंसात आपण 8b लिहूया आणि त्याचा वर्ग करूया आणि मोठा कंस पूर्ण करूया। आता पुढे लिहूया बघा, 7a वजा 8b एका कंसात पहिल्याच कंसात, दुसऱ्या कंसात 7 चा वर्ग 49 a वर्ग अधिक 7 आणि 8 8 7 56 यांचा गुणाकार 56 ab, इथं लिहून घेऊया ab अधिक 8 चा वर्ग 88 64 आणि b चा वर्ग b वर्ग आणि कंस पूर्ण करूया। दीज आर फॅक्टर्स, याला अवयव म्हणतात। इतर उदाहरणं सोडवून तुमच्या विषय शिक्षकांना दाखवा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।